नगर परिषद चुनाव से पहले बीजेपी शिवसेना का शक्ति प्रदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव को देखते हुए आज मानवत शहर में भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदे गठ की ओर से एक भव्य रैली निकाली गई। इस रैली के जरिए दोनों पार्टियों ने अपनी मजबूत ताकत और एकता का प्रदर्शन किया। मानवत नगर परिषद में कुल 11 प्रभाग, 22 सदस्य पद और एक नगराध्यक्ष पद है। बता दें कि नगराध्यक्ष पद का इस बार महिला के लिए आरक्षित रखा गया है। इसी के तहत आज बीजेपी शिवसेना की ओर से नगराध्यक्ष पद की उम्मीदवार अंजलि महेश कोकर ने अपना नामांकन दाखिल किया। रैली के बाद एक सभा का आयोजन किया गया, जिसमें मंच पर कई दिग्गज नेता मौजूद रहे। परभणी जिले के पालक मंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेना के नेता सईद खान, बालकिशन दांडक, बालकृष्ण चांडक, भाजपा ग्रामीण जिलाध्यक्ष सूरज भुमरे, प्रेरणा वरपुड़कर, नगराध्यक्ष पद की उम्मीदवार अंजलि महेश कोकर, साथ ही नवनियुक्त उम्मीदवार, पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित रही। मीडिया से बात करते हुए पालक मंत्री मेघना बोर्डीकर ने कहा कि इस चुनाव में विकास, पारदर्शिता और महिला सशक्तिकरण की प्रमुख मुद्दे होंगे। तर हे हिंदूवादी विचाराचं शहर आहे। इथे मागच्या वेळेला पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जनतेने प्रेम दिलं होतं आणि यावेळेसही आमचा विश्वास आहे भाजप सेना युतीचाच उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येईल। कारण जेवढी काही विकास कामं झाली आहेत ती मागच्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्येच झाली होती आणि असं काय होते की जो काही विकास झालाय तो आधी वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून मानवत शहरामध्ये झालाय आणि त्यानंतर जो खऱ्या अर्थाने विकास झालाय तो मोहनभाऊ फडे यांच्या नेतृत्वामध्ये झालाय। हे आपल्याला विसरता कामा नये आणि कुणीतरी येऊन ते विकास स्वतः मी केलेला विकास आहे म्हणून हायजॅक केला असेल तर जनता त्याला निश्चितच उत्तर देईल आणि महायुतीचाच उमेदवार इथं निवडून येईल। आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस म्हणून मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत। अंजली महेश कोकर ह्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 22 लोकांचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहे आणि तुम्ही बघितलं असणार महिलाची गर्दी एवढी होती, हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थिती दाखवून देते की बिहार सारखा वन वे निकाल ह्या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे। शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2014 पासून या ठिकाणी माजी आमदार मोहनभाऊ फड असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला, परंतु मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवत शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, पाण्याची वाढीव पाईपलाईन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी देऊ शकलेले नाही। ती जागा देण्यासाठी म्हणजे 450च्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजनेचे घरकुलं मंजूर झाले, पण त्यांची जागा, त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्यांना जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुलं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत। एवढंच नाही तर ही मानवत शहर म्हणजे हे मोठी बाजारपेठ ही अनेक वर्षांपासून आहे, याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून, कारण की मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करणार आहे। मतदार हा सुज्ञ मतदार आहे, हा शांतता प्रिय मतदार आहे, विकासाचा बाजूनी कौल देणारा मतदार आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कोणता पक्ष, कोणता उमेदवार चांगला आहे याची चांगली परख ही मतदार बंधू भगिनी करू शकतात। म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची की शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावे।